हॅलो ब्युटिफुल. मी पहिल्यांदाच हा व्हिडिओ बनवते. याची सुरुवात ना मी म्हणजे मला आईने सांगितलं की तिला आज आलूची भाजी खायची, त्यामुळे मी आलूची भाजी बनवते. आलू जोपर्यंत उकडायला टाकले तोपर्यंत मी इथं पीठ मळून घेते छानपैकी. तोपर्यंत माझ्या आलू शिजत आहे कुकरमध्ये, म्हणजे उकडत आहे. तोपर्यंत पीठ मळेपर्यंत ते काम होतं आहे माझं. त्यानंतर मी 10 मिनिटाला रेस्ट करायला ठेवते. त्यानंतर लगेच पोळ्या करायला माझी सुरुवात करते. मला जरी पोळ्या गोल येत नसल्या तरी माझ्या पोळ्या म्हणजे छानपैकी तरी फुगतात. पण त्या कुठेतरी ना की त्याचं काय होतं की म्हणजे साईडला लगेच फुटून जातात, त्यामुळे ते पूर्णपणे फुगलेले दिसत नाही पोळ्या. मी पुढे तुम्हाला दाखवलेले म्हणजे आहे रोज की माझ्या पोळ्या खरंच सकाळ आणि संध्याकाळ फुगतोय. स्वयंपाक करावा कारण लागतो. की कारण की माझी खाली आई घरी काढेपर्यंतच नसते, लगेच त्याचे 2 ते त्यामुळे 3 स्वयंपाकाच्या स्वयंपाकाच्या मधूनच जे गेलेलं असतं. संध्याकाळची कारण की पुरेपूर त्यामध्ये जिम्मेदारी पूर्ण हवा आहे माझ्याकडेच ना ती असते. बाहेर निघलेली असते आणि संध्याकाळची पूर्णपणे सूट मला दिलेली असते. तुला जे करायचं मला ते कर. आठवते म्हणजे पण साईडला लहानपणी कुठेतरी करायचं लहानपणापासून करायचं आहे मला लक्षात उडते म्हणजे म्हणजे फाटून माझ्या जायचं. आईने स्वतः ना त्याचे 2 डाग व्हायला लगेच लहानपणी सुरुवात होते थोड्याशा आणि म्हणजे कोणी 7वी 8वीला 8वी असताना पर्यंत पोळ्या अर्धा फुगलेल्या दिसतात, गोल अर्धा फुगलेल्या पोळ्या दिसत यायच्या. नाही. त्यावेळेस पुढे फुगत कोणत्या तरी नव्हतं. आता मी एवढ्या त्या गोष्टी याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्या टमाटा फुगताय. आणि हा मोठा त्याचा माझ्या फळ पोळ्या कांदा आता आहे, म्हणजे खूप छान थोडंसं पद्धतीने मला पोळ्या तेलामध्ये तरी परतून येतात. मी एवढा मिक्सरमध्ये आहे बारीक करून त्याची ग्रेव्ही तयार करताना मग टाकता. तोपर्यंत मी साधं सिंपल याच्यामध्ये भाज्या थोडंसं तेल टाकले, जिरे मोहरी टाकले आणि जो आपला साधा मसाला असतो तो टाकला, टमाटे टाकले आणि लगेच आलू त्यामध्ये म्हणजे टाकून दिले आणि थोड्या वेळा त्यामध्ये परतून घेतलं. त्यामध्ये थोडंसं पाणी सोडलं. त्यानंतर पाणी सोडल्यानंतर मीठ वगैरे टाकलं आणि पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये
शेंगदाण्याचा कूट टाकला, कारण की आईला ते टेस्ट वगैरे नाही आवडत, कारण की ते खूप आंबट लागतं. आणि माझ्या आईला ते म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच आंबट जास्त आवडत नाही, त्यामुळं आम्ही शक्यतो शेंगदाण्याचा कूट टाकतो. शेंगदाण्याच्या कूटमध्ये